जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पनवेलमधील रहिवासी दिलीप देसले यांच्या पार्थिवावर बुधवारी पनवेलमध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आणि अंत्ययात्रेत पनवेल शहर आणि परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। बुधवारी दिलीप देसले यांचे पार्थिव विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले। त्यानंतर पनवेल महापालिकेच्या रुग्णवाहिकेद्वारे त्यांचे पार्थिव पनवेलमधील त्यांच्या निवासस्थानी आणले गेले। तिथे कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले। देसले यांच्या कुटुंबियांनी यावेळी टाहो फोडला, ज्यामुळे उपस्थितांचेही मन हेलावून गेले। सायंकाळच्या सुमारास दिलीप देसले यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा त्यांच्या निवासस्थानाहून सुरू झाली। या अंत्ययात्रेत राज्याचे मंत्री दादा भुसे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पोदी येथील स्मशानभूमीत दिलीप देसले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी शिक्षण मंत्री दादा भुसे, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी आमदार रामकृष्ण पाटील, धनराज विस्पुते, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस नितीन पाटील, रामदास शेवाळे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, माजी नगरसेवक अनिल भगत, मनोज भुजबळ, संदीप पाटील, तेजस कांडपिळे, सरपंच प्रमोद भिंगारकर, जगदीश खरत, सुनील खरत, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, नवीन पनवेल शहर अध्यक्ष दशरथ म्हात्रे, जितेंद्र वाघमारे, भीमराव पवार, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, दीपक पवार, आर.डी. निकम, किशोर चौतमल, अभिषेक भोपी, पनवेल शहर मंडळ उपाध्यक्ष प्रीतम म्हात्रे, रुपेश नागवेकर, गौरव कांडपिळे यांच्यासह अनेक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिकांनी दिलीप देसले यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली। या घटनेमुळे पनवेल शहरावर शोककळा पसरली आहे।